नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कसे आहात तुम्ही? सर्व डॉक्युमेंट्स हे मी जे सांगतोय ते लागतील बरं का? नाही तर परत कमेंट बॉक्समध्ये विचारणार, सर हे लागेलच का हो? सर हे काय करावं लागेल? सर हे नाही आहे माझ्याकडे. अरे बबड्या बबडी, मग काढून आणखी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही BEdला ॲडमिशन घेणार असणार तर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. हे डॉक्युमेंट्स नसले तर तुम्हाला ॲडमिशन घेण्यापासून काही कारणास्तव रोखण्यात येईल. म्हणजेच तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असणं हे गरजेचं आहे, बंधनकारक आहे. कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे ते पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. आणि ती डॉक्युमेंट्स सिक्वेन्स वाईज घेऊन गेलं तर आपलं ॲडमिशन हे कोणत्याही कॅटेगरीत असो याचा आपल्याला लाभ होईल, म्हणजेच ॲडमिशन कन्फर्म होईल. यात पहिले म्हणजे अलॉटमेंट लेटर, सेकंड म्हणजे CET स्कोअर कार्ड. आत्ताच आपला रिझल्ट लागला आहे BEdचा. त्याचा जो CETचा स्कोअर कार्ड आहे ते तुम्हाला सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. तिसरं आहे कॅप ऑप्शन फॉर्म, जो की आपण कॅप ऑप्शन कॉलेजसाठी ऑप्शन फॉर्म भरला आहे कॅप राऊंडचा, तो फॉर्म असणं आवश्यक आहे. चौथं म्हणजे प्रोव्हिजनल ॲडमिशन लेटर, जे आपलं प्रोव्हिजनल ॲडमिशन लेटर आहे ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यात 5 नंबरला येतं CET हॉल तिकीट, जे आपण एक्झाम सेंटरचे जे हॉल तिकीट आलेलं असतं ऑनलाईन ते असणं आवश्यक आहे. 6 नंबरला येतं CET ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, जो आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे एक्झामसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरला असेल तो असणं गरजेचं आहे. 7 नंबरला येतं ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर, म्हणजे जो आपलं कन्फर्मेशन लेटर आहे ते असणं गरजेचं आहे. 8 नंबरला येतं 10वीचं मार्कशीट, म्हणजे आपले ओरिजिनल जे मार्कशीट आपल्याला कॉलेजला जमा करायचे असतात त्याच्यात ओरिजिनल सेट प्लस 2 झेरॉक्सचे सेट हे असणं गरजेचं आहे. 9 नंबरला येतं 11th ॲडमिशन ओरिजिनल जे मार्कशीट आहे ते लागणार आहे. नंतर 12thचे ॲडमिशन मार्कशीट आहे तेही लागणार आहे आणि त्याचे 2 झेरॉक्स लागणार आहे. 11 नंबरला येतं डिग्री मार्कशीट, म्हणजे जे आपण डिग्री घेतली असेल BA BCom BSc किंवा अदर फील्डला, त्या फील्डचे आपलं ओरिजिनल मार्कशीट हे लागणं आवश्यक आहे. आणि 12 नंबरला येतं जर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, म्हणजे MA MCom MSc जर केलं असेल तर ते आपल्याला लागणार आहे. 13 नंबरला आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट, ते सबमिट ड्युरिंग कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळेस सबमिट करावं लागतं. 14 नंबरला आहे ऑनलाईन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म, जो आपण ऑनलाईन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म भरला असेल तो देखील लागणार आहे. 15 नंबरला आहे डोमसाईल लागणार आहे. 16 नंबरला आहे कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी, ते फक्त SC ST OBC NT SC BC ह्या कॅटेगरीला लागणार आहे. जे EWSमधून ॲडमिशन घेतील त्यांना लागणार नाही. जे मुलं ओपन कॅटेगरीमधनं म्हणजे जनरल कॅटेगरीमधनं ॲडमिशन घेतील त्यांना देखील लागणार नाही. 17 नंबरला येतं नॉन क्रिमिलियर, जे की आपल्याला माहीत आहे कोणाकोणाला लागतं. 18 नंबरला तर EWS, आत्ताच मी सांगितलं EWSचे जे विद्यार्थी EWSमधनं ॲडमिशन घेतील, इकॉनॉमिकली वीक सेक्शन ह्या कॅटेगरीमधनं ॲडमिशन घेतील त्यांना EWS सर्टिफिकेट लागणं आवश्यक आहे. TC तर हा सर्वांना कंपल्सरी असेल. मायग्रेशन सर्टिफिकेट, म्हणजे ज्यांचं ॲडमिशन आपण एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये आज जर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये घेतो आहे आणि जर आपलं ॲडमिशन दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट हे आवश्यक असतं. 21 नंबरला आहे गॅप सर्टिफिकेट. गॅप सर्टिफिकेट हे ओरिजिनल लागतं. तुम्हाला माहीतच असेल की 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते बनवून आणावं लागतं व त्याच्यात आपला जो काही गॅप आहे तो दर्शवून हे सर्व काही करावं लागतं. 22 नंबरला आहे आधार कार्ड, हे ते 100% लागणारच. 23 नंबरला ABCID. ABCID म्हणजे काय? ॲकॅडमिक बँक क्रेडिट. आपण इथून आधीचे कोणत्याही शैक्षणिक वर्षात असणार तर तुमचा ABCID हा क्रिएटच असणार, तर तो तुम्हाला लागणं आवश्यक आहे. 14 नंबरला येतं पासपोर्ट साईज फोटो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट यार. तुमचा पासपोर्ट साईज फोटो नसेल तर तुम्ही कोण आहात हे कसं कळणार?